हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोलणे. कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. मी चाललेली आहे शॉपिंग करायला. आता वाजलेले आहे 6:45 आणि रात्रीच जाणार आहोत. कारण जसं तुम्हाला माहीतच आहे की आना आलेली आहे, तर तिचं इंटर्नशिप आहे, त्याच्यासाठी ती जाणार आहे आणि त्याची शॉपिंग आम्हाला करायची आहे. शॉपिंग करायसाठी म्हणून चाललेलो आहोत. त्याच्यानंतर जितेंद्रवांची पण तब्येत ठीक नाही आहे, माझी पण तब्येत ठीक नाही आहे, तर दवाखान्यात वगैरे पण जाऊन येणार आहोत आम्ही आणि अनुश्रीची शॉपिंग पण करणार आहोत. तर व्हिडिओसोबत तसेच कनेक्ट राहा. आणायची खूप इच्छा होती की ती राहणार वगैरे म्हणून, पण वेळेवर सगळ्या गोष्टी ठरल्या आणि ती जाणार आहे. तर 2 महिन्याची इंटर्नशिप आहे आणि त्याच्यानंतर ती परत येणार आहे. कितने की है? 2000. 11:30 वाजलेले आहे आणि सगळे हॉटेल वगैरे बंद झाले. आनाची शॉपिंग करून झालेली आहे. हे आलेलं हो इतवारीमध्ये खाऊ गल्ली इथे. आता बघा हे एक सुरू आहे. नाही छान आहे, मस्त. हां हां, नाही नाही छान आहे तिथलं पण. सांगा ना तुमचा ॲड्रेस. म्हणजे आमचा हाच इतवारी खाऊ गल्ली. खाऊ गल्लीमध्ये आम्ही हो, पण हे फ्रंटला आहे आता, म्हणजे तिकडे जात होते सगळेजण. पण हा टांगा स्टँडच्या इथे जवळ. आणि आम्ही म्हणजे टांगा स्टँड आणि गांधी पुतला आणि टांगा स्टँडच्या मध्ये आहे. पहिले इकडे काही दुकानं होतेच नाही, खूप कमी होते. नाही, आम्ही पुष्कळ दिवसापासून येतो. हे मला आत्ता दिसलं, छान टेस्ट वाटली खरंच. आणि हो, परत येऊ. आणि छान महाराष्ट्रीयन थाली वगैरे सगळंच हेच आहे ना तुमचं. हो, हे नक्की या आणि व्हिजिट करा. आणि छान आहे, सगळं गरम गरम खायला मिळालं. आता तर आम्ही खूप लेट आलो तसं पाहिलं तर. 12 वाजले ना आता. 12 वाजता टोटली हॉटेल सगळेच बंद. हो हो, बरोबर. चला ठीक आहे, येऊ परत. काल आम्ही नागपूरला गेलो होतो शॉपिंग करायसाठी आणि आज आलेला हो कामठीमध्ये ट्रेंड्समध्ये आणायची शॉपिंग करायसाठी. पॅकिंगसुद्धा केलेली आहे आणि थोडीफार पॅकिंग करायची आहे. घरी जाऊन पावभाजीसुद्धा बनवायची आहे. आज थोडंसं बेटर फील वाटत आहे मला, कारण काल आम्ही दवाखान्यात जाऊन आलेलो आहोत, माझ्यासाठी आणि जितेंद्रवांसाठी, कारण आमची दोघांची तब्येत ठीक नव्हती. तर फ्रेंड्स, आता घरी आली जस्ट आणि आता पावभाजी करणार आहे. आता 7:45 झालेले आहे आणि अदिती करणार आहे तिखट मिठाचे पराठे. कारण उद्या हे सकाळी मला असं वाटते 5 वाजताची फ्लाईट आहे यांची, 5 किंवा 6. तर हे सकाळीच निघणार आहे, त्याच्यासाठी पराठे आत्तापासून करून ठेवणार आहे. आणि मी करणार आहे पावभाजी. फुलकोबी, पत्ताकोबी वगैरे चिरून घेणार आहे, सगळं चिरून घेते आणि शॉर्टकटमध्ये पावभाजी बनवणार आहे. बघू कशी बनते ते. चला व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा. तर तेल टाकलेलं हे टाकणार आहे, अर्ध बटर, जिरं. त्यानंतर इथे जिरं तडतडत आहे, त्याच वेळेस मी इथे टाकणार आहे कांदा. आता मला खूप जास्त घाई सुटलेली आहे, कारण अदितीने ऑलरेडी पराठे बनवलेले आहे आणि आता मी आपली रेसिपी स्टार्ट करत आहे. तर इथे कांदा टाकून देते. गॅसचा फ्लेम मी मोठाच ठेवलेला आहे. एवढे लसण आहे हे टाकून देणार आहे इथे मी. आता कांदा पण छानपैकी होऊ देणार आहोत. पत्ताकोबी धुतलेली आहे, शिमला मिर्च आणि फुलकोबी. त्याच्यानंतर आलू पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत. तर इथे आपला कांदा जो आहे तो मऊसूत झालेला आहे. त्यानंतर इथे मी टाकणार आहे टमॅटो. इथे 4 टमॅटो घेतलेले आहे मी. टोमॅटो थोडा आपण शिजू देणार आहोत. आता टमॅटोसुद्धा थोडासा मऊ पडलेला आहे, इथे आपण टाकून देणार आहोत. तर इथे मी तिखट टाकून घेते आता. 2, 3 आणि 4
4 चम्मच मी इथे तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर अर्ध्यापेक्षा थोडं जास्त हळद टाकत आहे. त्यानंतर हे पावभाजीचे पाऊच आणलेले आहे, तर 2 टाकणार आहे यामध्ये मी. त्याच्यानंतर दुसरं पण टाकते. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. 2 चम्मच टाकत आहे. त्यानंतर हे छान मिक्स करून घेणार आहोत आपण. छान मिक्स करणार आहे. त्यानंतर पत्ता कोबी, शिमला मिर्च, आणि फुलकोबी हे सगळं टाकणार आहे इथे. आणि हे छान मिक्स करणार आहे. तर हे मिक्स केलेलं आहे मी. आता इथे टाकणार आहे मी पाणी. परत एकदा छान मिक्स करून. तर इथे मी एकदा टाकलेलं आहे, पुन्हा 1 मग टाकते पाणी आणि परत एकदा टाकून देणार आहे. नंतर जर मला लागलं तर मग मी परत टाकेन. आता सिटी लावते. त्याच्यानंतर याच्या आपण 5-6 सीट्या होऊ देणार आहोत. आता हे मॅश करून घेते मी. आता एका वाट्यामध्ये बटर टाकलेलं आहे, मॅश केलेलं आहे. आता हे यामध्ये आपण टाकून देणार आहोत आणि मग आपली पावभाजी तयार. मस्त आपली झालेली आहे मॅश करून. छान झालेली ना कन्सिस्टन्सी. उकळी येतच आहे. आता यामध्ये आपण भरपूर असं कोथिंबीर टाकणार आहोत. ही झाली आपली इन्स्टंट पावभाजी. आणि हे पाव पण रेडी आहे. झाली पावभाजी तयार. यू पाव असं आहे पाव. ओके, शी इज मेकिंग पाव. गाईज मी पण पराठे बनवले आहे. इथे आपली छानपैकी पावभाजी तयार आहे. आणि कशी झाली आहे आना? हां, टेस्टी. नाईस, आवडली. आवडली? चल आता पाव भाजून घेत आहे ना. आणि पूर्ण पसार आहे कारण पराठे वगैरे पण केले. 5 वाजताची फ्लाईट आहे ना तुमची? 7 वाजताची आहे, पण इथून तुम्हाला 5 वाजता निघायचं आहे. इथे पावभाजी तयार आहे. आता कशी झाली आहे दीदी सांगेल. कशी झाली? छान झाली. तर फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत 4:45 आणि आता टिफिन वगैरे पॅक करते कारण आता कॅब येणारच आहे थोड्या वेळातच. तर लवकर लवकर करून घेते आणि चला भेटते थोड्या वेळामध्ये. कॅब आलेली आहे. 5:10 झालेले आहे. तर अनुश्रीसोबत जितेंद्रराव सुद्धा जात आहे कारण नवीन ठिकाणी चाललेली आहे अनुश्री. तर तिथे राहण्याची सोय वगैरे सगळं बघायचं आहे आणि उद्याच्या फ्लाईटनेच मग जितेंद्रराव परत येणार आहे.
बाय बाय. हॅपी जर्नी. अदिति के लिए गिफ्ट. कैसे लग रहा है अदिति? बहुत सारा आशीर्वाद मेरा. अरे मम्मी तुम्हाला नाव पण दिलं खालं. मानसी को देना चाह रही थी लेकिन मम्मी मिल नहीं रहा है. बहुत यूनिक चीज है और बहुत अच्छी चीज है. मानसी, ये वाली चीज है ना, ये कभी जिंदगी में भूलने लायक नहीं है. और जब भी हॉस्पिटल खोलेंगी नहीं है तो ये रखेंगी जरूर अपने पास में. सही में, सही में बहुत अच्छी चीज है. नहीं, मेरी बच्चियाँ ही बहुत अच्छी है, बहुत अच्छी है मेरी बच्चियाँ. खूप सुंदर वाटत आहे आणि युनिक आहे. म्हणजे आपण पाहिलं नाही आहे ते. छान. हो, छान आहे. खूप छान. बोले मम्मी आज ही जाना, फिर वो इंटर्नशिप के लिए चली जाएगी. मैं बोली हाँ आज ही देखकर आऊंगी. बहुत बहुत थैंक यू. मुझे भी कुछ नहीं हो भाभी.